मी नारसिंग. आपण पाहत आहोत MR नारसिंग भाषण मित्र यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हजारो स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाच्या फळ एक दिवस भारताने ब्रिटिश सत्तेच्या सागाड्या तोडल्या. पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य सहज मिळालं नाही. हे आहेच त्या मागील संघर्ष, सत्य आणि स्वप्नाची गोष्ट. चला तर जाणून घेऊया. भारत स्वतंत्र कसा झाला? भारतात इंग्रज कसे आले? मित्रांनो, 1600 साली इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात आले व्यापारासाठी. सुरुवातीला त्यांनी मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे व्यापारी स्थान सुरू केलं. पण नंतर राजकारण, लढाया आणि स्फोट वापरून त्यांनी हळूहळू संपूर्ण भारतावर ताबा मिळवला. मित्रांनो, 1757च्या प्लेसीची लढाईनंतर त्यांनी बंगाल ताब्यात घेतला आणि सुरू झाला भारताच्या गुलामगिरीचा काळ. मित्रांनो, 1857 मध्ये झालेला उठाव हा पहिला स्वतंत्र लढा मानला जातो. मित्रांनो, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूर शाह जफर हे यांचे मुख्य चेहरे. त्यांनीच इंग्रजाविरुद्ध शस्त्र उठवले. पण दुर्दैवाने हा उठाव यशस्वी झाला नाही. पण मित्रांनो, या उठावानेच भारतावर जागरूकता निर्माण केलं. लोकांना कळलं की गुलामगिरी लढा शक्य आहे. स्वातंत्र्याची चळवळ वाढत गेली. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पुन्हा एकदा सुरुवात झाली शिस्तबद्ध राजकीय लढाईला. 1905 बंगाल फाळणी, 1919 जालियनवाला बाग हत्याकांड. या जालियनवाला बागमध्ये हजारो नागरिकांवर गोळ्या झाडल्या गेल्या. यामुळे देशभरात संताप उठला. मित्रांनो, याच काळात महात्मा गांधींचे नेतृत्व पुढे आले. सत्याग्रह, असहकार, सविनय कायदेभंग ही आंदोलन सुरू झाली. मित्रांनो, महात्मा गांधी प्रमाणेच काही क्रांतिकारकांनी सशस्त्र लढण्याचा मार्ग निवडला. त्याच्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी इंग्रजांविरुद्ध बंब टाकला. न्याय मिळावा म्हणून करठात खटलेही चालवले. तिघांना 1931 मध्ये फाशी झाली. पण देशासाठी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज उभी केली. मित्रांनो, त्यांनी एक घोष वाक्य सांगितलंय, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा. हे त्यांचे घोष वाक्य आहेत. मित्रांनो, भारत छोडो आंदोलन 1942 दुसरे महायुद्ध सुरू असताना गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. करेंगे या मरेंगे हा नारा महात्मा गांधींनी दिला. स्वतंत्र भारत पण फाळणीसह ब्रिटिश सरकारने अखेर माघार घेतली. पण देशाची फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान वेगवेगळं झालाय. 15 ऑगस्टलाच आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला. मित्रांनो, हा काळ अत्यंत वेदनादायक होताच. लाखो लोक ठार झाले आणि विस्थापित झाले. पण शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हाच भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरूंचे भाषण आणि तिरंगा. त्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला.
स्वातंत्र्याचे खरं अर्थ म्हणजे स्वतंत्र म्हणजे केवळ राजकीय मोकळीक नाही, ते सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समतेसाठी हवं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण आपण अनेक प्रकारच्या गुलामगिरीत अडकलो आहोत. दिवसेंदिवस भ्रष्टाचार, अज्ञान, दंगली. आपण पाहिलंच भारत स्वतंत्र कसा झाला, किती हजारो लोकांनी हसत हसत बलिदान दिलं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.